राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी. शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुनावणी. आज मोठी घोषणा होणार. एकनाथ शिंदे यांचा सुप्रीम कोर्टात पराभव होण्याची शक्यता, तर उद्धव ठाकरे यांचं पारडं जड. नेमकं काय झालंय आणि आत्ताच्या या महत्त्वाच्या सुनावणीत काय झालेलं आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं आजच्या या महत्त्वाच्या शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भात आताची अतिशय महत्त्वाची बातमी. एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का. शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता. गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून जे काही शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलं आहे, त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी जी याचिका 3 ते 3.5 वर्षापूर्वी त्यामध्ये दिली होती, त्यावर सुनावणी होत आहे. त्यामुळे निकाल लवकर लागणार का यावर प्रश्नचिन्ह अवलंबून होत असतानाच आज अतिशय महत्त्वाची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं पारडं सध्या तरी जड दिसत आहे. जनभावना उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तर आहेच, परंतु जे काही महत्त्वाचे कायदे आणि जे काही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले त्यावेळेचे आमदार खासदार यांना अपात्र करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर गेल्या काही दिवसापूर्वी जी सुनावणी झाली होती त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की जो काही निकाल असेल तो लवकर द्यावा. जे काही पक्ष चिन्ह असेल ते एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांच्याविषयी जो काही निकाल असेल तो द्यावा. कारण उशिरा आलेला न्याय हा न्याय नसतो. कारण लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या आणि सगळ्यात छोट्या मोठ्या निवडणुका झाल्या, परंतु तो निकाल अजून लागला नव्हता. त्यामुळेच आजची सुनावणी ही अतिशय महत्त्वपूर्ण सुनावणी आहे. आणि या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांचं पारडं सध्या तरी जड दिसत असताना शिंदे यांचा भाजपाने वापर करून आता सत्तेबाहेर भाजपा त्यांना काढते का याकडेच बघावं लागेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व संपण्याची सध्या तरी ही चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे आता भाजपामध्ये विलीन होतात का, आपले आमदार खासदार भाजपामध्ये जाऊन ते भाजपाच्या सत्तेत सामील होऊन मुख्यमंत्री होतील का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांना आणि एकनाथ शिंदे या दोघांपैकी आजच्या सुनावणीत कोणाचं पारडं जड आहे आणि कोणाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळावं? जास्तीत जास्त कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.